बाहेर एवढं ऊन लागतंय पण आम्ही काही बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. सकाळी सकाळी बाहेर पडलो, जाताना मस्त नारळ पाणी पिलं जे की खूप थंड आणि स्वस्त होतं. रिद्वीसाठी कॅब घेतली कारण खरंच खूप ऊन लागत होतं आणि येऊन पोहोचलो बॅनरघट्टा नॅशनल पार्कला. तिकडे गेल्या गेल्या पहिले तिकीट परचेस केलं जे की होतं 420 रुपीज, ज्याच्यामध्ये झू आणि सफारी इन्क्लुडेड होतं आणि तिकडे बटरफ्लाय गार्डन सुद्धा आहे बरं का. सो आम्ही ते बघायला गेलो, अगोदर मध्ये गेलो आणि खूप छान थंड वातावरण होतं आणि इतके बटरफ्लायज वेगवेगळ्या पद्धतीचे बघायला मिळाले आणि हे फिश सुद्धा. त्यानंतर बाहेर आलो आणि रिद्वीनं हे हरिण बघत बघत इकडे अशी लटकली की तिला खाली उतरताच येत नव्हतं. त्यानंतर मी पहिल्यांदा आयुष्यात जिराफ बघत होते आणि रिद्वी तर लिटरली त्याची ऍक्टिंग करून दाखवत होती की जिराफची मान कशी आहे म्हणून. त्यानंतर पुढे ना आम्ही हे मोठे मोठे वाघ बघितले आणि आज पहिल्यांदाच मी वाघाची डरकाळी स्वतः लाईव्ह ऐकली आहे. आणि हा तर असा झोपला होता. शेवटी पिंजऱ्यामध्ये त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य नसतं, सो त्यांची अशी काही अवस्था असते. आणि अगोदर झू एक्सप्लोर करू असा विचार केला होता आणि तेवढ्यात आम्हाला हा बियर दिसला. सिरियसली लाईफ मध्ये कधी बियर पण बघायला मिळेल ना असा विचार सुद्धा केला नव्हता. रिद्वी एवढी एक्साइटेड होती ना, तिला तर माशा अँड बियर आणि काय काय कार्टून आठवत होते. हा शाहमृग लहानपणी खूप वेळा बघितलाय पण रिद्वीला दाखवताना थोडी वेगळीच गंमत वाटत होती. इथे आम्हाला कोल्हा, बिबट्या, चित्ता असे खूप सारे अॅनिमल्स बघायला मिळाले आणि रिद्वीने बुक मध्ये रायना बघितला होता, सो तिची इच्छा होती की तो मिळेल का बघायला, तर तेही मिळालं. तर छान रिलेट करत होती. आणि दीपक इकडे सांगता की वाघ कसा चालत होता. आणि आतमध्ये ना तुम्हाला लंच साठी किंवा स्नॅक्स साठी हॉटेल सुद्धा अवेलेबल आहे. समोर खूप गर्दी दिसत होती, म्हटलं काय आहे तरी बघूया, तर तिकडे लायन होता. आता व्हिडिओ मध्ये जरी दिसत नसला तरी तो तिकडे होता. आणि मैं प्रेम की दिवानी हो मधला हाच तो पोपट का, असा आम्ही खूप विचार करत होतो. त्यानंतर मोर पिसारा फुलवताना बघायला मिळाला, खूपच छान वाटलं. आणि रिद्वी आणि दीपक इथे मंकी बघत होते. आता मंकी कुणाचा मित्र आहे हे सगळं डिस्कशन इकडे चालू होतं. आणि आतमध्ये जर खूप जास्त फिरायला थकणार असाल ना तर बग्गी सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो जंगल सफारी करायला आणि जंगल सफारीसाठी एसी आणि नॉन एसी दोन्ही बसेस अवेलेबल आहे. आणि मध्ये एंटर करताच ना तुम्हाला हरिण, हत्ती आणि हे बियर वगैरे असे मोकळे फिरताना दिसतात आणि ते पण खूप जास्त क्वांटिटी मध्ये आणि एकदम समोर बघू शकतो. इथे एक सिंह बसलेला होता, तो बघूनच आम्ही खूप खुश होतो. तर विचार करा, डायरेक्टली अचानक आमच्या बस समोर एक सिंह येतोय आणि आम्ही सगळे अचानक एवढे घाबरलो ना की बस. आणि एक सोडून लगेच दुसरा पण आला. रिद्वी तर एवढी घाबरली आणि दीपक तर ते सिंह बघण्याच्या नादात ना व्हिडिओ शूट कुठे करतायत ते सुद्धा समजत नव्हतं. रिद्वीचं तर असं झालं होतं, आई चल इथे नाही बसायचं. बाप रे, म्हणजे खूप भयानक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. अगदीच तो आमच्या बस समोरच चालत होता आणि तिकडनं जाण्याचं काही नाव घेईना. म्हणजे लिटरली ऑसम एक्सपिरियन्स होता. हा एक्सपिरियन्स साठी ना 420 रुपये खूप वर्दी आहेत. का जबरदस्त इथे बघितलं आम्ही लायन. त्यानंतर अचानक बस समोरून हा वाघ जाताना दिसला आणि एक सोडून तीन वाघ आम्ही एक सोबत बघतोय ना, यावर आमचा विश्वास बसत नव्हता. आणि बँगलोर मध्ये राहून जर आम्ही इथे आलो नसतो ना आज, तर आयुष्यात खूप मोठी गोष्ट मिस केली असती. फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा.